सर्वांना जय शिवराय मित्रांनो. आपण आलेलो आहे महाराष्ट्रातील एक असा अजिंक्य आणि अभेद्य समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या किल्ल्यापैकी एक आहे. हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शहरापासून जवळच 25 किलोमीटर अंतरावर दौलताबाद येथे हा देवगिरी किल्ला आहे. किल्ला हा 12व्या शतकात 1187 सुमारास यादवाचा राजा भिल्लम पाचवा याने बांधला आहे असे इतिहासात आहे. ही तुम्हाला दिसते ही किल्ल्याची प्रवेशद्वार आहे. किल्ल्याला एकच प्रवेशद्वार आहे. महाराष्ट्रातील सर्वात अजिंक्य अभेद्य असा किल्ला हा समजला जातो. सुरुवातीला हे देवगिरी म्हणून ओळखले जात असे आणि पुढे 1327 मध्ये दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुघलक याने आपली राजधानी दिल्लीहून येथे हलवली आणि या शहराचे नाव दौलताबाद असे ठेवले आहे असे इतिहासात नोंद आहे. किल्ल्याची अशी जबरदस्त तटबंदी, मोठमोठे बुरुज पाहून माणसाचं मन हेलकावून जातं. बघा किती छानशी तटबंदी. किल्ल्यामध्ये सध्या आम्ही स्वच्छता अभियानाला आलेलो आहे. 6 जून शिवस्वराज्याभिषेक दिनानिमित्त या किल्ल्याची साफसफाईसाठी आम्ही इथं आलेलो आहोत. किल्ल्याचा हा पहिलाच दरवाजा आहे, अभेद्य असा सर्वात मोठा पहिला दरवाजा. या दरवाज्याचे मोठमोठे स्ट्रक्चर बघा, कसं भारी जबरदस्त केलेलं आहे. त्या काळातली इंजिनिअरिंग पाहून मन सुन्न होत आहे. त्यानंतर पहिल्या दरवाज्यातून एंट्री केल्यावर आता हा लगेच दुसरा दरवाजा आहे. दुसरा दरवाजाच्या पहिले इकडून छोट्या छोट्या रूमा तयार केलेल्या आहेत आणि त्या रूमामध्ये आता तोफा ठेवलेल्या आहेत. खाली छोटे छोटे लोखंडाचे रणगाडे आणि त्या रणगाड्यावर एक तोफा सर्व याच्यावर ठेवलेला आहे. देवगिरी किल्ला हा एक स्वतंत्र शंकूच्या आकाराच्या डोंगरावर कोरलेला किल्ला आहे. किल्ल्याच्या भोवती खोल खंदक असलेले आणि त्याच्यामध्ये चहू बाजूंना पाणी साचलेले आहे आणि एकच जाण्यासाठी रस्ता आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा किती छानसं किल्ल्याचं स्ट्रक्चर आहे. आता या दुसऱ्या गेटमधून एंट्री केल्यावर बघा गेटचे दरवाजे किती मोठमोठे दरवाजे आहे. या किल्ल्यामध्ये शत्रू कधीच एंट्री करू शकत नव्हता आणि शत्रूंना प्रवेश केलास तर तो वरपर्यंत कधीच जात नव्हता. इतकं या जबरदस्त संरक्षणाच्या निमित्ताने केलेली होती. किल्ल्याच्या प्रवेशावर अशी साखळी अजूनही काही शेकडो वर्षाची आहे. हे बघा लाकूडही त्याच काळातलं. इकडूनही एक कडी आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं ते केलेलं असावं. हा सर्व किल्ल्याचा मॅप दिलेला आहे. या मॅपनुसार आपण किल्ल्याला माहिती घेऊ शकतो, किल्ल्यावर फिरू शकतो. वेगवेगळे नावं आहे. या किल्ल्यामधील पुरातन तोफा आहे. किल्ल्यावर आजही काही जुन्या तोफा पाहायला मिळतात, ज्यामध्ये मेंढा तोफ सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे. हे सर्व आपण बघू शकता. सर्वांनी अवश्य बघावं असा हा किल्ला आहे. सर्वांनी एकदा किल्ला पाहायलाच पाहिजे. छत्रपती संभाजीनगरपासून सुमारे 15 ते 20 किलोमीटर अंतरावर हा किल्ला जवळच आहे. पावसाळा आणि हिवाळ्यातील दिवस भेट देण्यासाठी उत्तम आहेत. बघा या किल्ल्याची इंजिनिअरिंग पद्धत कशी आहे. हे छोट्या छोट्या वर जाताना रूमा काढलेल्या आहेत. आपण अजून मेन किल्ल्यावर गेलेलो नाही आहे. हे फक्त प्रवेशाचे वेगवेगळे गेट आहे. हा एक बुरुज आहे. आता आपण
एक 50 ते 60 मीटर किल्ल्याच्या मध्ये प्रवेश केलेला आहे. मध्ये डोंगराच्या माथ्यावर येथे पाणी साठवण्यासाठी उत्तम व्यवस्थाही केली आहे. हा जवळपास तिसरा गेट आहे आणि समोरच एक उंच असं छानसं चांद मिनार आपल्याला दिसत आहे. बघा, मध्ये जाताना रस्त्याने छान छानशा छोट्या छोट्या रूमा केलेल्या आहेत. पूर्वी सरदार इथले सैनिकांना बसण्यासाठी त्या असाव्या असं सांगतात. हे बघा, किल्ल्यावर जाता जाता त्याची सुविधा केलेली आहे वेगवेगळ्या. इथं एक छोटंसं मंदिर पण बनवलेलं आहे. किल्ल्याच्या इथं बघा, लोक जाताना इथं आराम करतात आणि असे हेमाडपंथी मंदिरही बनवलेले आहेत. हा एक बुरुज आहे कशाचा तरी. पुढं समोर एक आपल्याला चांद मिनार दिसतंय. हे चांद मिनार एक भव्य मनोरा आहे जो बहमनी राजवटीत बांधला गेला. हा भारताच्या स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना मानला जातो, ते चांद मिनार. बघा, रस्त्यानं कशा मस्त छोट्या छोट्या रूम आहे, सरदाराच्या बसण्यासाठी आराम करण्यासाठी बनवलेला आहे. बहमनी राजवटीत बांधलेला भारताच्या स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना म्हणजे चार मिनार. किल्ल्यावर एक प्राचीन मंदिर ते नंतरच्या काळात मशिदीत रूपांतर करण्यात आले होते असे सांगण्यात येते. भारत माता मंदिर आहे. इथं असं एक भव्य मंदिर आहे. हत्ती तलाव आहे. हत्ती तलाव आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. किल्ला खूप मोठा आहे, एका व्हिडिओ सांगणं शक्य नाही. इकडं भारत माता मंदिर आहे इकडं जाण्यासाठी, ते आपण नंतर दाखवणार आहोत. खूप छानसं मंदिर आहे, आकर्षक असं मंदिर आहे, ते आपण नंतर बघू. आत्ताशी आपण किल्ल्याच्या अर्ध्या मधात आलेलो आहोत. खारुताई उन्हाळा असल्याने खूप इथं प्रचंड गरमी आहे. रस्ता जाण्यासाठी थोडा पावसानं खचलेला आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त इथं चांद मिनारची माहिती दिलेली आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त इथं सारथीची टीम स्वच्छतेसाठी आलेली आहे. किल्ल्यावर पर्यटक येणारे जाणारे पाणी बॉटल वगैरे इथं पन्न्या खाऊन फेकतात, त्यामुळे इथं स्वच्छता अभियान चालू आहे. तोफ संग्रहालय इकडं दाखवलेलं आहे. इकडं पूर्ण तोफा ठेवलेला आहे. तोफ संग्रहालयामध्ये तोफाची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ कसा वाटला तेही आपल्याला सांगायचं आहे. हे बघा, हे चांद मिनार, ते उंच असं भव्य चांद मिनार आहे. त्या गेल्यावर एक वेगळीच मजा असते. सर्वांनी किल्ल्याला अवश्य भेट द्या. मराठवाड्यातील सर्वात मोठा किल्ला आणि महाराष्ट्रातील अभेद्य असा किल्ला. या किल्ल्यावर कोणीही आक्रमण केले नाही, कोणाही जिंकलेलं नाही आहे. समोर आपल्याला एक असं हेमाडपंथी मंदिर दिसतंय छानसं. इकडं पाण्याच्या टाक्या आहे ठेवलेल्या. हा एक अंबर हिल म्हणून एक स्पॉट आहे पूर्वीच्या काळातला. तिकडं जाण्यासाठी हा एक छानसा रस्ता बनवलेला आहे. इकडे स्वच्छता चालू आहे. चार मिनार भोवतीचा परिसर आहे. खालून वर आलेला हे बघा किल्ला कसा जबरदस्त आणि स्वच्छताही आहे. भारतीय किल्ला अभियांत्रिकीचे आणि प्राचीन युद्धनीतीचे एक उत्तम उदाहरण आहे. तुम्ही या किल्ल्याला नक्की भेट द्या आणि भारतीय अभियांत्रिकीची प्राचीन युद्धनीती कशी होती ते एकदा या किल्ल्याला पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच समजेल. हे बघा, अजून किल्ला किती वरती आहे. आपण तिथं जाणार आहोत, पण ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाणार आहोत. आत्ताशी आपण इथं आहोत. अजून आपण अर्धाही किल्ला बघितलेला नाही आहे. खास किल्ला मेन आता इथून पुढं बघायला भेटतो.
भूलभुलैया जाताना एक मध्ये पाणी पिण्याचं आणि टॉयलेटचं व्यवस्था केलेली आहे. इथूनही एक दरवाजा आता पुन्हा लागतोय. किल्ल्याचा एक टप्पा समाप्त झाला ना इथून दुसरा टप्पा चालू होतो. असे 3-4 टप्पे आहे किल्ल्याचे. एक हेमाडपंथी मंदिर आहे आणि तिकडं जाण्यासाठी मनाई आहे. तिकडं बिबट्या वगैरे असतात असं सांगण्यात येते. ते बघण्यासाठी खूप छान आहे. आता ते बंद केलेलं आहे व यांनी मोडकळीसही आलेला आहे. थोडा स्वच्छतेचाही तिकडं अभाव दिसतोय. गवत उगलेलं आहे. किल्ल्याची दुसरी तटबंदी आणि जवळपास 3रा-4था हा दरवाजा. आता इथून मध्ये प्रवेश केला. हे बा इथं पण दरवाजे, हा पण गेटला. सुरक्षेच्या कारणाने हा किल्ला अभेद्य आहे. त्यामुळेच इतके दरवाजे या किल्ल्याला आहे. आता इथून आतमध्ये प्रवेश केला आहे या दरवाजातून. हे बघा लगेच त्या गेटमधून केल्यावर लगेच बॅक साईडला पुन्हा एक हा दरवाजा. बघा ह्या दरवाजातून एंट्री केली आपण. तिकडून खालून आलो लगेच जागीच टर्न मारून लगेच दरवाजा. त्यालाही मोठे मोठे दरवाजे आहे. हे बघा असं एक कोरलेलं आहे. कशासाठी आहे ते काही माहिती नाही आहे छानसं. हे बघा याही दरवाजातून एंट्री केल्यावर इकडून राजनासारखं काहीतरी दिसतंय. व्यवस्था गिरणी वगैरे असं काहीतरी कुटासाठी पूर्वीच्या काळातलं. आणि या छोट्या छोट्या रूमा लगेच. आणि दुसरा टर्न मारल्यावर लगेच हा 3रा टर्न लगेच आपण आता पुन्हा टर्न मारतोय जागेवरच. आणि पुन्हा एक दरवाजा आहे लगेच. हे भीतीमध्ये एक छानसा दगड रवलेला आहे आणि त्याच्यावर छानसं एक मूर्ती आणि डिझाईन तयार केलेलं आहे. हे बघा लगेच दुसऱ्या टप्प्यात तर लगेच 3रा दरवाजा जागीच आहे. किती सुरक्षाच्या दृष्टीने किल्ला बनवलेला आहे. हे बघा आता ह्या 3ऱ्याही दरवाज्यातून एंट्री केला. दरवाजे पण खूप मोठे मोठे दरवाजे बनवलेले आहे. आता सध्या छान छानशा रूम आहे रस्त्याने. पण ते आता खूप शेकडो वर्ष झाल्या कारणानं आता ते मोडकळीस आलेले आहे. पडत आहे. दगड त्यांची निष्ठत आहे. पण दरवाजे अजूनही खूप मजबूत बनवलेले आहे. वरच्या जे स्ट्रक्चर दिसतंय भिंती ते सुद्धा आता ठिसूळ होऊन खाली पडायला लागलेले आहेत. पण तरीही अजून चांगले आहे. 3ऱ्या दरवाजातून वरती आल्यावर लगेच टर्न आहे आणि पुन्हा 4था दरवाजा आहे. काही रस्ते बंदही केलेले आहे. आता इथून किल्ल्याच्या एक छानशा टप्प्यावर आपण आलेलो आहे. मित्रांनो सर्वांना चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच आपण ऐतिहासिक माहिती चॅनलवर घेऊन येणार आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा, शेअर करा. किल्ला अजून खूप मोठा किल्ला आहे बघण्यासारखा. तो पूर्ण आपण किल्ल्याची माहिती सांगणार आहे आणि किल्ला दाखवणार आहे. हे बघा काही अशा महल बनलेले आहे मोठाले. ते महल आता पडलेले आहे. सर्व महल मोडकळीस आलेले आहे. पण त्याचे काही अवशेष अजून आपल्याला त्या महलचे दिसतात. किल्ल्यावरच्या मोठमोठ्या एका सरदाराची ती आहे. समोरच आपल्याला एक चिनी महल दिसतोय. छानसा चिनी महल आहे हा चिनी महल एक काळी कैद्यासाठी वापरला जात असे इतिहासात त्याची नोंद आहे. आणि हा चिनी महल 2 तळी आहे. बघा किती छानसा चिनी महल आहे. 2 मजली चिनी महलची इथं माहिती दिलेली आहे. युद्धनीतीच्या शत्रूने जर मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केलास तरी त्यांना पुढे एक
मोठमोठे अंधारी बोगदे लागतात. ते आपण पुढे आहे. यादव राजवटीचे हे वैभव आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज यांच्या काळातील यादवाची ही राजधानी होती. या काळात मराठी भाषा आणि संस्कृतीला खूप मोठे राजाश्रय मिळाले होते. मोहम्मद बिन तुघलक यांनी दिल्लीहून राजधानी दौलताबादला हलवण्याचा घेतलेला निर्णय इतिहासात अत्यंत वादग्रस्त ठरला. दिल्लीहून दौलताबादपर्यंतचा प्रवास इतका कठीण होता की त्यात हजारो लोकांचा मृत्यू झाला. शेवटी तुघलकाला आपला निर्णय मागे घेऊन पुन्हा दिल्लीला परत जावे लागले. त्यामुळे हे शहर काही काळासाठी ओस पडले होते. न तर आजही हिंदुस्थानची राजधानी हे दौलताबाद असतं. बघा, मोठमोठे भुयारी मार्ग आहे. ते जाण्यासाठी आजही लोक घाबरतात, तिथं कोणी जात नाहीये. हिंदू, जैन आणि इस्लामिक अशा तिन्ही प्रकारच्या स्थापत्यशैलीचा संगम पाहायला मिळतो. एकाच किल्ल्यावर प्राचीन मंदिरे, मशिदी आणि बहमनी काळातील वास्तू एकत्र असणे अतिशय दुर्मिळ आहे. हे बघा, हे काहीतरी नवीन इथं गड्डे आहे. इकडून भुयारी मार्ग आहे. तिथं कोणी जात नाहीये. जाण्यासाठी लोकांना भीती वाटते. किती खोल आहे. मध्ये अंधार दिसतो लांब. कोणी जात नाहीये. हा किल्ला चढणे म्हणजे चांगला ट्रेकिंगचा प्रकार आहे. सुमारे 700-800 पायऱ्या चढून वर जावे लागते. त्यामुळे लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना सावकाश घेऊन जावे लागते. आता इथून पुढे खास किल्ला बघायला भेटतो. किल्ल्यावर जाण्यासाठी इथून पुढे हा एकच छोटासा मार्ग आहे. तो आजच्या या आधुनिक काळात तयार केलेला लाकडी पूल आहे. हा पूल जर काढून घेतला तर पुढं जाणं अशक्य आहे. पूर्वीच्या काळी हा रस्ता खालून होता. तो आजही आपल्याला दिसतोय. हे बघा, आणि चौकून पाणी आहे. या पाण्यामध्ये पाण्यातले मोठमोठे जनावरं, मगर, साप, अजून काही पाण्यातले जे असतील ते या पाण्यामध्ये पूर्वी जास्त राहायचे. पण आजही काही प्रमाणात मगरमच्छ असे साप आढळतात. आणि किल्ल्याच्या चहूबाजूंना हे पाणी आहे. किल्ल्यात मध्ये कोणीही बाजूना दुसऱ्या साईडना प्रवेश करू शकत नव्हता शत्रू. त्यामुळे हा किल्ला अभेद्य किल्ला मानला जात असे. हा आता लावलेला आहे, पण पूर्वी खालून पायऱ्या आहे. खाली उतरायचं आणि नंतर पुन्हा वर चढायचा हा पूर्वीचा रस्ता. खालून पायऱ्या दिसताय. असं या पायऱ्यातून खाली पाण्यातून जाऊन पुढे वरती जाऊन पुढं एक छोटासा बोगदा आहे खाली. आणि त्या बोगद्यातूनही माणूस तो सरळ दिसतो खाली वाकून आतमध्ये प्रवेश करायचा. पण आता हा पूल लावलेला आहे. पहिले पण इथून शिडी लावायची असं इतिहासात नोंद आहे. आणि सरदार लोकांनी. चला तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि किल्ल्याचा मेन पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. छोटे पार्ट यासाठी बनवतोय की व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यामुळं एक छोटे पार्ट बनवतोय. आता पुढच्या व्हिडिओमध्ये किल्ल्याची आपण दुसरा भाग म्हणजेच किल्ल्याचा मेन किल्ला आता इथून पुढे सुरू होतो. मधले भूलभुलैया रस्ते आणि अंधारी रस्ते कसे आहे ते आपण बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून ठेवा. जय महाराष्ट्र, जय शिवराय.